आपण ह्यावर अधिक काही न बोलता पुढे जाऊया। मुनिवर। नारायण नारायण। देवी, स्वामी, आपण आलात ह्याची मला कल्पना नव्हती। असे कोणत्या विचारात गडून गेला होता देवी? काही नाही स्वामी। पण मला असे काय जाणवत आहे की तुम्ही काळजी करत आहात। निश्चितच काहीतरी घडले असणार। देवी, आता आपल्या कन्यांचे विवाह देखील झाले, त्यांना सुयोग्य असे वर देखील मिळाले, आणि असे असताना तुम्ही मात्र कसली काळजी करत आहात? सांगा देवी, काय झालं आहे? कसली काळजी करत आहात एवढी? तुमची विनंती मान्य करून आपल्या मुलींशी विवाह करायला ऋषीगण तयार झाले। तसेच 16 कलांनी परिपूर्ण, अत्यंत शांत, सौम्य अशा चंद्रदेवांशी आपल्या मुलींचा विवाह झाला खरा, पण काय देवी? पण चंद्रदेवांशी विवाह झाल्यानंतरही आपल्या कन्या आनंदात नाहीत स्वामी। हे काय म्हणत आहात तुम्ही देवी? मी अगदी सत्य तेच सांगत आहे स्वामी। चंद्रदेवांशी विवाह झालेल्या आपल्या मुली त्यांच्यावर रागावून परत आल्या आहेत। आपल्या मुली परत आल्या आहेत? हो स्वामी, आणि त्यांच्या रागाचे कारणही मला त्यांच्याकडून समजले आहे। काय कारण आहे त्यांच्या रागाचे? रोहिणी। रोहिणी? रोहिणी तर आपली कन्या आहे। जसा रोहिणीचा चंद्रदेवांबरोबर विवाह झाला आहे, तसाच इतर कन्यांचा देखील चंद्रदेवांबरोबर विवाह झाला आहे। हो स्वामी, परंतु त्या सर्वात चंद्रदेवांचे रोहिणीवर विशेष प्रेम जडले आहे, ज्याचा त्यांना राग आला आहे। चंद्रदेवांचे आपल्याकडे ध्यान नाही, ह्याचा राग त्यांच्या मनात आहे। परंतु मी चंद्रदेवांना विवाह आधीच हे सांगितले होते, माझ्या मुलींना देखील सांगितले होते। आजवर जसे आम्ही आमच्या पित्याच्या घरी लहानाचे मोठे झालो, तसेच सासरी देखील आनंदाने राहू असे त्या म्हणाल्या होत्या। परंतु आजची परिस्थिती निराळी आहे स्वामी। मी आपल्या मुलींना समजावेन। नाही देवी, आता मला यात हस्तक्षेप करावाच लागेल। मला यातून मार्ग काढावाच लागेल। यात आपल्या मुलींबरोबरच चंद्रदेवांची देखील चूक आहे। आपण शांत व्हावे स्वामी। नाही देवी, आता या प्रजापती दक्षच्या रागाला चंद्रदेवांना सामोरे जावेच लागेल। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे।
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.